दिनांक 19 मार्च 2026 रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक सोळुंखे, पोलीस उपनिरीक्षक गीते हे पोलीस स्टाफसह उपजिल्हा रुग्णालय नळदुर्ग ते तुळजापूरकडे जाणाऱ्या रोडवर नाकाबंदी व कॉम्बिंग ऑपरेशन करत असताना पोलीस पथकास एक संशयास्पद कार क्रमांक MH12GV1517 दिसून आल्याने त्यास थांबण्याचा इशारा केला असता ती पळून जात असताना पोलीस पथकाने सदर गाडीचा पाठलाग केला. दरम्यान गाडीतील एका इसमाने रोडच्या कडेला एक बॅग फेकून दिल्याने पथकाने सदर बॅगची तपासणी केली असता बॅगमध्ये 10 प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये हिरवट काळपट अवस्थेतील हशीम ऑइल सदृश अंमली पदार्थ वजन 10.382 किलोग्रॅम, एकूण किंमत 10,38,20,000 रुपये किमतीचा हशीम ऑइल अंमली पदार्थ मिळून आल्याने सदरचा माल सविस्तर पंचनामा करून जप्त केला. हशीम ऑइल सदृश अंमली पदार्थ जवळ बाळगणाऱ्या 2 अनोळखी इसमांवर कुंगीकारक औषधी द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम कलम 8C 20B2 C 2529 अन्वये नळदुर्ग पोलीस ठाणे येथे 20 मार्च रोजी गुन्हा नोंदवला आहे. ही कामगिरी पोलीस अधीक्षक रितू खोकर, अप्पर पोलीस अधीक्षक शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश देशमुख, नळदुर्ग पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक मेघना, सहाय्यक पोलीस निरीक्षक सोळुंखे, RN कांगुडे, पोलीस उपनिरीक्षक गीते यांच्यासह नळदुर्ग पोलीस ठाण्याच्या पोलीस पथकाने केली.